हौस झाली होती माहेरचा चहाची, पण आता आमचे जावई बापू ती 100% करतील याची खात्री आहे. काय हो, बरोबर की नाही? हो ना, आमची सानिया तर सांगत असते आमचे जावई बापू एकदम बिझी असतात. खरं तर आमचं नुकतंच लग्न झालंय, पण आदित्य बिझनेसच्या बाबतीत एवढा पॅशनेट आहे ना की त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. बट आय डोंट माइंड. शेवटी बिझनेस म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आल्याच, आणि बिझनेस आहे तर मोहित आहे फॅमिली आहे, आणि मोठा बिझनेस आहे म्हटलं तसे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावेच लागतात. बरं, बाय द वे, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चहा पाणी झालं ना सगळं? हो. काही लागलं तर सांगा. बच्चू आहे ना, काही काळजी करू नका. सकाळपासून ताईला भेटतो नाहीये, मी आलोच भेटू. हा, ओके. मॅडम, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. असं कसं? कार्यक्रम सुरू कसा करणार? म्हणजे राजवर्धन कुठे आलेत अजून? खरं तर एवढी सगळी माणसं आली आहेत, त्यांचा खोळंबा नको ना व्हायला. त्यांचा ही वेळ महत्वाचा आहे. राज येतच असेल, आपण सुरू करूया, तोपर्यंत येईलच तो. ओके. नमस्कार. आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, तर सगळ्यांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. या. आदित्य, बस. नमस्कार. आज माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आम्हाला सुखावणारी आहे. तुमचा खूप वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. परंपरा आणि संस्कृती जपणारा हा आपला माहेरचा चहा, त्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत, तर मी विनंती करते रत्नमाला मॅडम आणि आदित्य सर यांना, त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करा.
नजर बघा नजर कशी बघत होती माझ्याकडे वाघिणीसारखी. गप्प बस, शांत राहा जरा. राज, तू आलास. माझी खात्री होती तू येशील म्हणून. रत्नमाला मोहितेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. यावंच लागलंय. काही गोष्टी अशा असतात जेव्हा मनातले सगळे ग्रजेस, इगो, राग हे सगळं बाजूला ठेवून उभं राहावं लागतं. तूच शिकवलंयस ना. मी विनंती करते, मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावं. बस. बस.